खूप साऱ्या इन्व्हेस्टरने या अगोदर गुगलवरती सर्च करून, यूट्यूबवरच्या रील्स पाहून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून मित्र नातेवाईकांनी त्यांना सजेस्ट केले, त्याच्यावरून त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. ज्या फंडमध्ये त्याच फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली किंवा रील्स पाहून किंवा इतर कोणत्याही प्रमोटेड व्हिडिओच्या आधारे तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि आज घडीला या युद्धाच्या सिच्युएशनमध्ये त्या सर्व इन्व्हेस्टरचा पोर्टफोलिओ हा रेड आहे आणि ते आज पॅनिक आहे. कशामुळे झालं हे? कारण तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर योग्य प्रकारचं मार्गदर्शन घेतलं नाही. तुमच्यासाठी तो फंड योग्य आहे का नाही याची खात्री केली नाही. तुमच्या प्रोफाईलला, रिस्क प्रोफाईलला तो फंड सुटेबल आहे का नाही हे माहीत करून घेतलं नाही. त्याचबरोबर वेगवेगळे त्याचे पॅरामीटर्स आहेत, ते त्यामधील तज्ज्ञ व्यक्तीच तुम्हाला ते सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल बेंचमार्क रिटर्न आहे, रोलिंग रिटर्न आहे, रिटर्न फ्रॉम इन्सेप्शन्स आहे. हे या सर्व ज्या काही बारीक गोष्टी आहेत याचा अभ्यास करूनच त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते. पण तुम्ही जर रॅन्डम कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा इंटरनेटवरती सर्च करून किंवा एखाद्या रील्स पाहून त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमचा पोर्टफोलिओ हा रेडच असणार आहे अशा सिच्युएशन आणि तुम्हाला तो अपेक्षित रिटर्न देणार देखील. उदाहरणार्थ, जर एखाद्या रॅन्डम फंडमध्ये तुमचे 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे आणि आज घडीला तो तुमचा पोर्टफोलिओ रेड आहे आणि तिथेच एखाद्या ॲडवायझरच्या माध्यमातून तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि तिथं त्याला या सिच्युएशनमध्ये 10 ते 12% जरी रिटर्न असेल तर याचा अर्थ काय होते? तुमच्या केलेल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्या फंडने तुम्हाला 10 ते 12% रिटर्न हे कमी दिलेलं आहे. त्याच्यामुळं योग्य मार्गदर्शनाखाली आणि योग्य फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एक वेळेस आम्हाला नक्की भेट द्या. तुमच्या गरजेनुसार, तुमच्या रिस्क प्रोफाईलनुसार तुम्हाला योग्य जो फंड आहे तो निवडून देण्याचं आम्ही काम करू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.